समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, हा व्हिडिओ एक तुमच्यासाठी स्वामींचा संकेत आहे. कारण स्वामी ज्याला आशीर्वादासाठी निवडतात त्याच्या समोर हा व्हिडिओ येतो. त्यामुळे त्या स्वामी संदेशाकडे कानाडोळा करू नका आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्यामुळे तुम्हाला स्वामींनी काय आशीर्वाद पाठवलाय याचा उलगडा होईल. अर्धवट ऐकल्यास तुम्हाला संपूर्ण फळ मिळणार नाही. मंडळी, स्वामींनी म्हणजे त्या ब्रह्मांड नायकांनी ही सुंदर सृष्टी निर्माण केली आहे. सर्व सृष्टीवर अधिकार या ब्रह्मांड नायकाचा आहे. ह्या सृष्टीवर ज्या काही हालचाली होतात, चांगले घडते ते त्या ब्रह्मांड नायकाच्या आज्ञेवरूनच घडत असते. ते या सृष्टीचे पालनहार आहेत. ह्या पृथ्वी तलावावरील प्रत्येक जीव, जंतू, मानव, मनुष्य हे सर्वांचे पालन तो करतो. तो मूळ पुरुषच आहे. त्यामुळे या पृथ्वीवरील पान सुद्धा त्याच्या मर्जीनेच हलते. तो असा अनाथांचा नाथ जगन्नाथ आहे. स्वामी आता तुमचे सर्व संकटे, निराशा दूर करण्यासाठी ह्या व्हिडिओच्या रूपात आले आहेत आणि या संदेशातूनच तुम्हाला तुमचा योग्य मार्ग सापडणार आहे. मंडळी, आपल्याला प्रचंड धन असावे, आपण श्रीमंत व्हावे असे सगळ्यांनाच वाटत असते. आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवे ते सर्व मिळावे असे सगळ्यांनाच वाटत असते. पण त्या प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात कोणती ना कोणती अडचण ही सतत येत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला सामोरे जाण्याची ताकद ही असावीच लागते. ही स्वामी शक्ती आपल्याला बळ देत असते. आपण आपले आयुष्य हे आपल्या विचारांवर जगत असतो. आपण जर चांगला विचार केला तर आपले चांगलेच होईल. कारण चांगले विचार आपल्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार करत असतात आणि त्यामुळे आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते आणि ते सुरक्षा कवच आपले रक्षण करते. आणि वाईट विचार आपल्या भोवती एक नकारात्मक ऊर्जा तयार करत असते. त्यामुळे अनेक चांगल्या संध्या आपल्यापासून दूर निघून जातात. आपण सकारात्मक विचार करतो, ती ऊर्जा ब्रह्मांडात जाते आणि तीच आपल्याला आपल्या इच्छांच्या स्वरूपात मिळत असते. आपण जर एखादी इच्छा सारख्या मनात विचार करू लागलो, ही हवे माझ्या जीवनात, मला हे मिळावे, मला हे पाहिजे असे जर आपण म्हणत राहिलो तर ती गोष्ट आपल्याला मिळतेच. किंवा मग आपण जो काही विचार करत असतो तेच आपल्याला मिळत असते. अनेकदा ऐकले आहे की आपली वास्तू सुद्धा तथास्तु म्हणत असते. तुम्ही तुमच्या घरात एखादी गोष्ट सतत बोलत राहिलात तर आपली वास्तू सुद्धा तथास्तु म्हणते. या सर्व शास्त्रामध्ये संख्याशास्त्र हे एक अतिशय प्रबळ शास्त्र आहे. त्यातील काही अंक आपल्यासाठी खूपच शुभ असतात आणि ते आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात. अंकशास्त्रात महत्वाचे अंक म्हणजे 1 ते 9. या 9 संख्या या 9 ग्रहांच्या संबंधित आहेत. या संख्येच्या बळावर तुम्ही तुमच्याबद्दल अगदी अचूक जाणू शकता. धनप्राप्तीची ही अंकसंख्या शास्त्रात सांगितले आहेत आणि ते अंक तुमचे नशीब बदलवण्यासाठी तुमच्या समोर येणार आहेत. त्या ब्रह्मांडाच्या शक्तीने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे. तर मंडळी, म्हणूनच हा एक मंत्र तुम्ही 108 वेळा ऐका. तुमच्या जीवनात नाही चमत्कार झाला, बदल झाला तर मग सांगा. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे:
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।